क्या बात है। हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्याच संकष्ट चतुर्थीला भक्तांची मांदियाळी हे उसळून निघालेली आहे। अकोल्यापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमकरदा या गावातील गायगाव इथे आणि अकोल्यापासून अवघ्या 17 किलोमीटरवर हे गाव असून इथे ऐतिहासिक पुरातन हे असं गणपतीचं मंदिर आहे। अकोला शहरातून शेकडो भाविकांची ही पायी चालत गणरायाच्या दर्शनासाठी जात असतात। अकोल्यातील जय श्रीराम ग्रुपच्या वतीने ही आयोजित करण्यात येणाऱ्या या पदयात्रेचे यंदाचे हे 22वे वर्ष आहे आणि 3 भाविकांनी हा सुरू केलेला या वारीमध्ये आज हजारो गणेश भक्त सहभागी झाले आहेत। शेतकरी सुखी व्हावा, समृद्ध व्हावा आणि राज्यात आणि देशात शांतता समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करत भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने ही पायी वारी पूर्ण केली। आणि विशेष म्हणजे या वारीत अकोला शहरातील डॉक्टर, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि दिवसभर गायगाव गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची अखंड रीघ लागल्याचे चित्रही आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा गायगाव येथील ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरामध्ये पुरातन गणपतीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक हे असेच प्रत्येक चतुर्थीला किंवा वेळेनुसार हे जातच असतात। इथे श्रद्धेचा आणि भक्तीचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी अकोला गायगाव। नमस्कार। जय श्रीराम ग्रुप तर्फे हा 22वा वर्ष सतत पैदल यात्रा आम्ही येतो गायगावला आणि मागच्या 22 वर्षापासून सुरुवात हे 4 लोकांपासून झालेली आज साधारणतः 2000 लोकांपर्यंत पैदल येतात। दरवर्षी याला खूप मान्यता वाढत आहे, लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि जेवढेही जागरूक नागरिक आहे अकोल्याचे जे सतत सकाळी आपल्या शरीराला वेळ देतात त्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे। आज ही वारी आम्ही देवाला साखर टाकतो, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सर्वांना चांगला पाऊस येऊन आनंदी व्यापार मिळो, शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळो आणि आपल्या देशात विश्वात नांदी लागो सुखाची। धन्यवाद। जय